त्या वर्षाला निरोप देण्यासाठी नागपूरकर सज्ज झाल्याचे चित्र सध्याच्या घडीला नागपुरातील फुटाळा तलाव परिसरात दिसत आहे। आणि सध्याच्या घडीला मी या ठिकाणी जर बघितलं असेल तर मोठ्या संख्येने जे आहेत नागपूरकर इथे आहेत। सूर्य आहे तो सूर्याचे प्रतिबिंब या पाण्यावर आपल्याला दिसत आहे आणि नवीन वर्षाचा एक संकल्प घेऊन नागपूरकर आता तयार असताना आपल्याला दिसत आहे। दरवर्षी याच ठिकाणी जे आहेत ते नागपूरकर येत असतात आणि एका अर्थाने नवीन वर्षाचा संकल्प घेत असतात। आपल्यासोबत काही तरुण आहेत, त्यांच्याशी आपण गप्पा साधण्याचा प्रयत्न करूया। काय सांगशील, नवीन संकल्प या वर्षात काय केलेलं आहे आणि सरत्या वर्षाला काय तू सांगणार आहे? संकल्प म्हटलं झालं तर ह्या जो 2025 होता नॉर्मल गेला, पण एनर्जी एवढी मोठी आहे की 2026 मध्ये काही मोठं करायचं आहे की जेणेकरून लोकांना आपल्याकडे आलं पाहिजे, खूप सारा एक नाव कमवलं पाहिजे, पैसा कमवला पाहिजे, खूप मोठं असा एक हे कमवायचं आहे आपल्याला, ऑरा बनवायचा आहे आणि असं कंटिन्यू चालू आहे। हा संकल्प आहे माझा सध्या तरी। आपण बघितलं असेल तर मोठ्या संख्येनं इथे कुटुंबासोबत आलेले लोक आहेत, काही तरुण मंडळी सुद्धा या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्या सोबत सुद्धा या संदर्भात गप्पा साधण्याचा प्रयत्न करूया, कारण की नवीन वर्ष आणि नवीन वर्षात 2026 मध्ये उद्यापासून जे पदार्पण करणार आहे, काही तासच उद्या बाकी आहेत आणि फुटाळा परिसरात असेच काही तरुण आहेत, त्यांच्यासोबत बातचीत करण्याचा आपण प्रयत्न करूया। काय सांगाल, काय संकल्प या नवीन वर्षात आपण केलेला आहे 2026 मध्ये ना, की आपल्या देशावर चांगली स्थिती राहिली पाहिजे, अजून वातावरण चांगलं पाहिजे। मतलब जर यावर्षी 2025 मध्ये जे अटॅक झाले होते असा काही नाही पाहिजे, शांती पाहिजे आणि चांगला वातावरण पाहिजे आमच्या देशामध्ये। शांतीच्या एका अर्थाने संकल्प या वर्षी पाहिजे असा प्रकारचा संकल्प या तरुणांनी घेतला आणि आपण बघू शकता की मोठ्या संख्येनं या ठिकाणी तरुण मंडळी आहेत, ह्या फुटाळा तलाव परिसरात आले आणि सध्याच्या घडीला उत्साहाचे वातावरण या परिसरात आपल्याला एकंदरीत दिसत आहे। तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।